आज जगभरातील शांतता आणि स्थैर्य धोक्यात आहे. आपण पाहतोय कुठे इराण, इस्रायल, अमेरिकेचं युद्ध सुरू आहे. सीमांवर तणाव आहे. निरपराध नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. वाईट याचं वाटतं लहान लहान मुलांचे देखील बळी जात आहेत. आपण मानवता विसरून चाललो आहोत. युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला सोसाव्या लागतात. अशा काळात भगवान गौतम बुद्धांची शिकवणच जगाला वाचवू शकते. काय म्हणाले होते भगवान बुद्ध? द्वेषाला द्वेषाने संपवता येत नाही, प्रेमानेच तो शांत होतो. हे भगवान गौतम बुद्धांची शिकवण आहे. पण हा संदेश फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नाही, तर तो आचरणात आणण्यासाठी आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवरून संत परंपरेच्या पवित्र वारशातून आपण जगाला एक ठाम संदेश देऊया. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. भौतिक सुखाच्या मागे धावण्याची फार मोठी स्पर्धा जगभरात सुरू आहे. फास्ट फूडच्या जमान्यात आपल्याला सगळं काही फास्ट हवं असतं. पण या धावपळीमध्ये मानसिक सुख, मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक शांतता कुठेतरी हरवून जाते आहे. अशा वेळी गौतम बुद्धाने दाखवलेला शाश्वत मार्ग हा जगाला तारणारा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगवान बुद्ध सांगत, मी सांगतो म्हणून तुम्ही डोळे झाकून तसे अनुकरण करू नका. तुम्ही तुमच्या पातळीवर त्याची सत्यासत्यता तपासा आणि मग त्याचं अनुसरण करा. ही त्यांची शिकवण आहे. तथागतांनी म्हटलं होतं, अत दीपो भव, स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा. आणि म्हणून आपण बुद्धाला केवळ मूर्तीत न शोधता त्यांच्या विचारात शोधलं पाहिजे. कर्मकांडाच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा आचरणामध्ये शुद्धता आणणं हाच खरा धर्म आहे, धम्म.